तुम्ही सगळ्याजणी आपापले चेहरे दाखवा. श्रीमंत, पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. काका, पूजेची तयारी पूर्ण झालेली आहे. हो हो. महाराज निघाले का? हो काका, महाराज अगदी लवकर इथे पोहोचतीलच. अरे देवा. मोरोपंची त्याचे आपण पाहिलं ते सगळं नंतर सांगा. आधी मनूला सांगा लवकर तयार हो, महाराज येत आहेत. महाराज येत आहेत? हो. मग तर हुजूर स्वतःच्या डोळ्यांनीच पाहतील. बाळा, मनू ताईला सांग की लवकर तयार हो, महाराज येत आहेत. बरं तात्या, ती जी पाहुण्यांसाठी व्यवस्था केली आहे ती आपण पुन्हा एकदा जरा पाहून येऊया. आता कसं लपवणार? महाराज स्वतःच येऊन पाहतील. देवा रे देवा, माझ्या मनुताईला लवकर परत पाठवून दे. तुम्ही आमच्यावर आमचा चेहरा दाखवायची जबरदस्ती नाही करू शकत. हे आमच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे. व्हॉट? हो, बाजूला व्हा आमच्या रस्त्यातून. स्त्रियांशी असं निर्लज्जपणे वागताना शरम नाही वाटत? दूर व्हा आमच्या वाटेतून, नाहीतर आम्ही महाराजांकडे तक्रार करू की तुम्ही आम्हाला सर्वांना त्रास देतात. ओके ओके ओके, सर्जन्स, कम ऑन. चला गा, या लाल माकडांसाठी आपलं गाणं कशाला आपण बंद केलं उगीच? चला जाऊया लग्नाला ग, जाऊया लग्नाला. सुस्वागतम महाराज, सुस्वागतम. आपलं स्वागत आहे. यावे. आपण सर्वांनी आत आपापलं स्थान ग्रहण करावं. आम्ही माननीय मोरोपंतांशी काही बोलू इच्छित आहोत. जी महाराज. जी महाराज, आदेश असावा. आदेश नाही, विनंती आहे. जी, जर आपली अनुमती असेल तर देवदेवक पूजा झाल्यानंतर आम्ही आपल्या पुत्रीशी काही बोलू इच्छितो. जी. नाही नाही, अशी काही गंभीर गोष्ट नाहीये. महाराज, आपण हे स्थान ग्रहण करावं. माफी असावी हुजूर. आम्ही ऐकलंय की जर शोहरने आपल्या होणाऱ्या बेगम बरोबर बसून इबादत केली तर जिंदगी खुशो खुरम गुजरते. मोतीबाई, बहुतेक आपल्याला आमच्या परंपरा आणि शास्त्रांच्या नियमांची माहिती नाहीये. गटबंधनाच्या आधी वरवधू एकत्र पूजन करत नाहीत. आधी वधू आराधना करेल, त्यानंतर वर पूजा करेल.
सर्वप्रथम महाराणीजी देवी मातेला प्रदक्षिणा घालतील, नंतर वरवधूला कुंकवाचा टिळा लावला जाईल. मणिकर्णिकाजी, आता आपण देवी प्रदक्षिणेला सुरुवात करावी. उठावं मल्लिका साहेबा. कृपया आता आपण देवी प्रदक्षिणेला सुरुवात करावी. मोरोपंतजी, आधी वधूला कुंकू लावावं, त्या पश्चात वरालाही. कुंकू लावताना तरी घुंगट उचलावाच लागेल. वरवधूंच्या दरम्यान यवनिका सोडली जावी. महाराज, आपण इथे आसन ग्रहण करावे. आता हे आपण देवी मातेला अर्पण करावे. याचा अर्थ हा झाला की कन्या पितृऋणातून मुक्त झाली. आता ती वरासोबत गृहस्थ जीवनाचा भार उचलण्यास पात्र झाली. आता आरतीला प्रारंभ होईल. अरे देवा, तुम्ही आरती सोडून चालला आहात? येऊन आम्हीच आरती ओवाळू. तुम्ही आमच्या मनुताईचं काहीच वाकडं करू शकणार नाही. ठेंगा.
करावे महाराज? सुंदर, आता बाहेर ये तू. अरे देवा, वाचलो. मनुताई, तुला एवढा वेळ का लागला? आलो ना आम्ही वेळेवर. परंतु मनुताई, तू अचानक कशी का आलीस? आम्ही पदर ओढून गेलो आणि पदर ओढून आलो तेव्हा पाहिलं. कुणाला कळलंही नाही की महाराणींच्या जागी सुंदर बसली होती. तुम्हा सर्वांच्या मदतीशिवाय आम्ही सफल होऊ शकलो नसतो. आम्ही सगळ्या तर दासी आहोत. जो आदेश आपण द्याल तो तर आम्हाला पाळावाच लागेल ना. नाही मुंदर, आम्ही तुम्हा सर्वांना कधी आमची दासी नव्हे, आमची सखी मानलंय. खरंच? मनू, बाळा, महाराजांना तुझ्याशी काही बोलायचंय. माझ्या तर काही लक्षातच येत नाही की आता ह्यावेळी असं नेमकं काय घडलं असावं. म्हणजे असं तर नाही ना की त्यांना ही गोष्ट ठाऊक झाली आहे की तू वाड्याच्या बाहेर गेली होतीस? नाही नाही अप्पा, ते शक्य नाहीये. ठीक आहे, तू इथेच थांब. मी महाराजांना घेऊन येतो. बरं ऐक, ह्या गोष्टीचं भान ठेव की जेव्हा बोलणं चालू असेल तेव्हा पडदा असाच राहू दे. कारण शास्त्रानुसार विवाहापर्यंत वरवधूंनी एकमेकांना पाहणं अनुचित असतं. मी त्यांना घेऊन येतो. मनुताई, आले. झाशी नरेशांना आमचा प्रणाम. प्रणाम. अप्पा सांगत होते की आपल्याला मला काही विचारायचंय. जी, तशी काही गंभीर गोष्ट नाहीये, परंतु एक कोडं अवश्य आहे ज्याविषयी आपल्याशी बोलायचंय. मग विचारावं. आम्ही प्रयत्न करू की आपलं कोडं सोडवण्यामध्ये कदाचित काही मदत करू शकू. डाकू समरसिंगशी आमचं द्वंद्व युद्ध झालं. हा तोच आहे ज्याने आपल्या पिठूरहून येणाऱ्या काफिल्यावर हल्ला केला होता. परंतु त्याने हे स्वीकारले की ती त्याची चूक होती. जर त्याने आपल्या राजांच्या समोर आपली चूक कबूल केली तर नक्कीच ते त्याचं प्रायश्चित्त असेल. चूक करणाऱ्याने जर आपली चूक कबूल केली तर त्याला क्षमा करावी. हे जर असं होतं तर त्याने त्या दासीला आमच्या तुरुंगातून का सोडवलं, जिने आपल्या मान सन्मानावर शिंतोडे उडवायची कुचेष्टा केली? हा तर अपराध आहे ज्याला तो त्याचा धर्म म्हणतोय. धर्माचा उल्लेख तर भगवान श्रीकृष्णांनी विस्तृत रूपाने गीतेत केलाय. परंतु कधी कधी दृष्टिकोनामुळे याची व्याख्या बदलते. जो कुणाच्या दृष्टीने अपराध असतो तो दुसऱ्याच्या दृष्टीने धर्म असू शकतो. धर्माचा उल्लेख तर भगवान श्रीकृष्णांनी विस्तृत रूपाने गीतेत केलाय. परंतु कधी कधी दृष्टिकोनामुळे याची व्याख्या बदलते. जो कुणाच्या दृष्टीने अपराध असतो तो दुसऱ्याच्या दृष्टीने धर्म असू शकतो. आम्ही आपल्या उत्तराशी सहमत आहोत, परंतु एक शासक असल्यामुळे हे जाणणं आमचं कर्तव्य आहे की एका कुख्यात डाकूचं हृदय परिवर्तन कसं झालं. राजन,
कधी कोणाला कुठली घटना प्रभावित करू शकेल हे कोणीच नाही जाणू शकत. रत्नाकर डाकू एका क्षणात वाल्मिकी झाला. जर एखाद्या समस्येची उकल करण्यात विघ्न उत्पन्न होत असेल तर राजाचं हे कर्तव्य आहे की तिला समस्येच्या रूपात पाहू नये. मग उत्तर नक्कीच मिळेल. आणि काही विचारायचंय राजन? नाही. आपल्याशी बोलल्यानंतर आम्हाला फार बरं वाटलं. आपण आमच्या प्रश्नांची उत्तरं किती बुद्धिमत्तेने आणि अगदी सहजतेने दिलीत. इतक्या ज्ञानवर्धक गोष्टी आपण कुठून शिकलात? आम्ही ज्या परिस्थितीत वाढलो तिथे अशाच प्रकारच्या चर्चा घडत असत. आम्ही आमच्या आप्पांना प्रत्येक समस्येचं समाधान धर्मशास्त्राच्या आधारे करताना पाहिलंय. आणि आमच्या आजोबांनी आणि तात्यागुरूंनी सदैव आम्हाला मार्गदर्शन केलंय. आम्ही जे जाणू इच्छित होतो त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळाली. आम्हास आज्ञा असावी. महाराज, जी. कृपया आपला उजवा हात पुढे करावा. सौभाग्याने आपलं सिद्धी कवच आम्हाला मिळालं होतं आणि आज आम्ही आपल्याला आमचं सिद्धी कवच देत आहोत जे सदैव आपलं रक्षण करेल.